प्रभू श्रीरामाचा पहिला फोटो आता समोर आलेला आहे। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होते आणि त्याच्या पूर्वी हा फोटो पुढारी न्यूजवरती आपण आता पाहतोय। सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीची पहिली झलक आता समोर आलेली आहे। गर्भगृहामध्ये मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे। उज्जैनच्या शंखाने मूर्तीला स्नान आणि विधिवत महापूजा सुद्धा संपन्न झालेली आहे। तर सुंदर अशी रामाची मूर्ती आपल्याला बघायला मिळते। प्रभू रामाचा पहिला फोटो आता समोर आलेला आहे। अयोध्येतल्या श्रीरामाच्या मूर्तीची पहिली झलक आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। पुढारी न्यूजवरती श्रीरामाचा पहिला फोटो आपण आता टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय। अयोध्येतल्या श्रीरामाच्या मूर्तीची ही पहिली झलक आहे आणि हा पहिला फोटो आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। गर्भगृहामध्ये मूर्तीची स्थापना करण्यात येते आणि उज्जैनच्या शंखाने या मूर्तीला स्नान आणि विधिवत महापूजा सुद्धा संपन्न झालेली आहे। मोठ्या प्रमाणात आपण तयारी सुरू असल्याचं सुद्धा बघतोय। अयोध्या नगरी सजताना आपण बघतोय आणि त्यापूर्वी प्रभू रामाचा पहिला फोटो पुढारी न्यूजच्या हाती आलेला आहे। 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडतोय। देशभरातून मोठी खरं तर तयारी केली जाते। 22 जानेवारीला हा मोठा उत्सव खरं तर म्हणावा लागेल हा संपन्न होतोय। तर त्यापूर्वी पहिला रामाचा फोटो आपण आता या टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी। प्रसन्न सर, प्रभू रामाचा पहिला फोटो आपण आता पाहतोय आणि अतिशय सुंदर अशी मूर्ती दिसते। आम्ही अतिशय देखणी सुंदर आणि रामत्व जे म्हणजे या मूर्तीच्या निवडीच्या वेळी जे निकष ठरले होते त्याचे दोन प्रमुख निकष म्हणजे एक तर त्या मूर्तीमध्ये देवत्व वाटलं पाहिजे आणि दोन ती बालक रामाच्या रूपाला साजेशी असली पाहिजे। आणि आता ही मूर्ती आपल्या समोर आल्यानंतर आपण असं म्हणू शकतो आपल्या सगळ्यांची सुद्धा अशी भावना होणं स्वाभाविक असेल की हे दोन्ही तत्व त्यामध्ये जाणवत आहेत आणि अशाच प्रकारची मूर्ती निवडली गेलेली आहे। अरुण योगीराज यांनी 6 महिने स्वतःला कोंडून घेतलं होतं या मूर्तीसाठी। आईला सुद्धा दर्शन करू दिलं नव्हतं। ही मूर्ती पाहिल्यानंतर त्या सगळ्याच्या श्रमाचं साफल्य झालं असं आपल्याला त्या अरुण योगीराज यांबद्दल म्हणता येईल। अतिशय देखणी मूर्ती तर आहेच आणि शिवाय त्या मूर्तीच्या आजूबाजूचं सगळे जी कलाकुसर आहे, महिरप आहे, त्याच्यावरती भारतीय संस्कृती, विष्णूचे अवतार या सगळ्यांचं एक रूप त्याच्यावरती साकारलेलं आहे। आणि मूर्ती काळ्या रंगाची आहे, आपल्याला कल्पना आहे। रामाचा वर्ण सुद्धा तसा होता। त्यामुळे या सगळ्या तथ्यांना साकार करणारी अशी मूर्ती आहे। त्यामुळे नजरेचं पारणं फेडणारी असेलच ही। आता सगळ्यांना प्रतीक्षा असेल की मूर्ती प्रत्यक्ष याची देही याची डोळा कधी बघता येईल याची। नक्कीच प्रसन्न सर, खरं तर देशाला नाही तर साऱ्या जगाला या रामाची मूर्ती नेमकी कशी दिसते खरं तर याची उत्सुकता होती आणि हा फोटो आज पहिल्यांदा समोर आला आणि पुढारी न्यूजवरती आपण एक्सक्लुझिव्हली आपण हा फोटो बघतोय। नेमकी रामाच्या मूर्तीची उंची किती आहे? या रामाची मूर्तीची उंची सुमारे 5 फूट आहे। काही इंच जास्तच असू शकेल पण कमी नाही। याचं कारण म्हणजे यामध्ये बालक राम कुमार, ज्याला आपण बालकुमार असं म्हणूया, तसा बालकुमार वयातला राम आहे। हा 5-6 वर्षांचा राम लला आहे। त्या मूर्तीचं आपण नावच ठेवलेलं आहे म्हणजे त्याला म्हणतातच ते राम लला। त्यामुळे इथे जन्म झालेला आहे, इथे मोठा झालेला आहे। या वाढीची अवस्था दर्शवणारं हे रूप आहे। हेही लक्षात घेतलं पाहिजे की साधारणपणे असं मानलं जातं की 5 ते 8 किंवा त्याच्या पुढे 15 वर्षापर्यंत त्या व्यक्तीमध्ये ज्याला आपण स्पिरिच्युअल या अर्थानं, आध्यात्मिक अर्थानं जे तेज असतं ते कुमार वयामध्ये अतिशय अत्यंत उच्च दर्जाचं असतं असं मानलं जातं। इथे जेव्हा अयोध्येमध्ये या संदर्भात लोकांशी बोलणी होतात त्यामुळे ह्या बालकाचं हे वय साकारणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे। विशिष्ट वय का त्याच्यामागचं हे कारण आहे कारण त्यावेळी तुमच्या त्या व्यक्तीमध्ये देवत्वाचा अंश सर्वोच्च असतो, तेज सर्वोच्च असतं। आणि या मूर्तीमध्ये आपण जर बघितलं, चेहरा बघितला, गोवरे गाल आहेत। हे जेव्हा तुम्ही राम पूर्ण म्हणजे प्रौढ राम तुम्ही पाहता, रामायणातला राम साकारलेला कोदंडधारी राम पाहता, तर चेहरा शार्प झालेला आहे। पण हा गोंडस चेहरा आहे, गोबरा गालांचा चेहरा आहे कारण तो बालक राम आहे। आणि या मूर्तीचे भावविशेष अतिशय योग्यरित्या साकारलेले आहेत अरुण योगीराज यांनी। आपण कल्पना करू शकतो जे चित्र काढायला अवघड असेल ते अरुण योगीराज यांनी स्वतःच्या त्यांच्या हत्यारांसह दगडावरती साकारलेलं आहे। याच्यामुळे त्या शिल्पकाराला सुद्धा दाद द्यावी लागेल। नक्कीच प्रसन्न सर, खरं तर ही पहिली झलक आपण पाहतोय। सुंदर अशी मूर्ती आपल्याला दिसते। आज अनेक विधी सुद्धा पार पडलेले आहेत। ते शंखाने मूर्तीला स्नान असेल किंवा विधिवत महापूजा सुद्धा संपन्न झाली, तर याबद्दल नेमका काय अपडेट आहे? 16 तारखेपासून हे विधी सुरू झालेले आहेत आणि विविध अधिवास या अंतर्गत सगळे पूर्ण केले जातात।
आज त्या विधींपैकी महत्वाचा विधी हा अग्निप्रज्वलन विधी, अग्नि ऐरण विधी म्हणून म्हटला जातो. तो विधी आज झालेला आहे. त्याच्याद्वारे अग्नी प्रगट होणे अशा प्रकारे ते वाक्प्रचार आहे. मुद्दा तो शब्द वापरला जातो. त्याचा अर्थ इतकाच की शुद्ध स्वरूपातला अग्नी तयार करणं, लाकडाच्या एका अशा छोट्याशा भागावरती लाकडी दंडाद्वारेच घर्षण करून अग्नी तयार केला जातो, जो अग्नी इतर विधींना वापरला जातो. हे विधी सुरू आहेत. आता मूर्ती आल्यानंतर मूर्तीचा मग गंधाधिवास, अन्नाधिवास असे विविध अधिवास असतात. ते अधिवास 21-22 तारखेपर्यंत चालू राहतील आणि 22 तारखेला 12:30च्या सुमारास जो 84 सेकंदांचा मुहूर्त आहे, त्या दिवशी ही कुर्म एकादशीचा हा मुहूर्त आहे. त्या दिवशी प्रत्यक्ष प्राण प्रतिष्ठापना होईल. आता गर्भगृहात मूर्ती आलेली आहे, पण मूर्तीमधलं जे देवत्व आणण्याचा भाग असतो तो तेव्हा आणला जाईल. प्रसन्न सर, आपल्यासोबत पंचांगकर्ते दाखरू सोमन सुद्धा जोडले गेलेले आहेत, त्यांना सुद्धा आपण प्रश्न विचारू शकता. जरूर. सोमनजी, मूर्ती आता आपल्या समोर आलेली आहे. आपण स्वतः आतापर्यंत म्हणजे आपल्या समोर विठ्ठल सुद्धा आपण पाहतोय, आपण दगडूशेठचा गणपती किंवा आमचा सिद्धिविनायकचा गणपती सुद्धा पाहतोय. रामललाची मूर्ती यानंतर महाराष्ट्रामध्ये नाव घ्यावं एवढीच मंदिर, नाशिकचं काळाराम असेल किंवा मुंबईचं वडाळा राम मंदिर असेल, आणि आता राम मंदिरातला राम साकारतोय जिथे त्याचा जन्म झाला होता. तुमच्या काय भावना आहेत, कसं बघताय तुम्ही? प्रभू रामचंद्रांची मूर्ती ही विशेष असते. गणपतीची किंवा इतर देवांची मूर्तीचं वैशिष्ट्य वेगळं असतं. पण प्रभू रामचंद्रांची मूर्तीचे डोळे आपण जर बघितले तर ते कृपाळू असतात. आश्रिताला जो जवळ येतो त्याला तो प्रसन्न होतो. तो डोळे बघण्यासारखे असतात दृष्टी. तसंच मूर्ती इतकी प्रसन्न असते की आपोआप हात जोडले जातात. तेव्हा 22 जानेवारीला जेव्हा हे होईल, प्राणप्रतिष्ठा होऊन मूर्ती सर्वांना प्रगट झालेली दिसेल, म्हणजे डोळे दिसतील, तेव्हा इतका आनंद होईल. याचं कारण असं, आपल्या देशामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये हा सोहळा वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण संपूर्ण जगामध्ये म्हणजे अमेरिकेत, न्यूयॉर्क मध्ये सुद्धा टाइम्स स्क्वेअर मध्ये लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे आणि संपूर्ण जगामध्ये. कारण राम राज्य, रामासारखं राज्य पाहिजे, रामासारखं एक पत्नीव्रत, रामासारखं एकाग्रता, पराक्रम, हे सर्व जर गुण बघितलं तर ते गुण भक्तांच्या अंगी यावेत, यासाठी आपण प्रभू रामचंद्राचं पूजन करीत असतो. तेव्हा खरं सांगायचं तर प्रत्येकाच्या हृदयात प्रभू रामचंद्र आहेत आणि अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते मंदिरामध्ये. हे तर आमच्या सर्वांच्या आयुष्यात एक महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून मूर्ती प्रसन्न आहे, आश्वासन देते, एकादशी आहे त्या दिवशी. त्याबद्दल काही विशेष सांगाल का, या दिवसाचं महत्व, या मुहूर्ताचं महत्व? मुहूर्त लक्षात घ्या, मुहूर्त हा मुहूर्त असतो. उगाच चर्चा चालते वेगवेगळी, मला हे आवडत नाही. मुहूर्त हा मुहूर्त असतो. त्या मुहूर्ताने प्राणप्रतिष्ठा होते आणि मंदिर तयार झालं नाही वगैरे ज्या गोष्टी सांगतात त्यात काही तथ्य नाही. जो मधला भाग आहे मंदिराचा मुख्य भाग, जिथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, तो भाग पूर्ण झालेला आहे. अशी बरीच मंदिर आहेत की मूर्ती अगोदर स्थापन, कळसाचं पूजन नंतर केलं जातं. मंदिरावरती जो कळस असतो त्याची सुद्धा विधिवत पूजा केली जाते, ती सुद्धा नंतर केली जाते. असे अनेक मंदिर आहेत की मूर्ती जुनी असताना सुद्धा मंदिर नवीन बांधून त्याच्यावर नंतर कळसाचे पूजन करतात, असं पण आपण पाहतो. तेव्हा विनाकारण मनामध्ये संशय निर्माण करून देणे योग्य नव्हे. सर्वांचं लक्ष 22 जानेवारीला आहे. संपूर्ण भारत देश नाही तर संपूर्ण जगामध्ये राम भक्त हे एकाग्र होणार आहेत. आणि खरं सांगू का, प्रभू रामचंद्राची कृपा संपूर्ण जगावरती व्हावी, हे विश्वची माझे घर, अशी प्रत्येकाच्या मनामध्ये. म्हणजे सगळ्यांची तीच अपेक्षा आहे की यापुढे आता म्हणजे अयोध्या नावातच सामावलेले की युद्ध होत नाही, युद्ध कोणी करत नाही, अशी ती अयोध्या. अशा प्रकारे आता कोणताही संघर्ष आणि युद्ध न हो आणि भारत एका वेगळ्या पर्वाच्या दिशेने वाटचाल सुरू करेल. धन्यवाद, आभार सोमनजी, आपण संवाद साधला यासाठी. धन्यवाद. नक्कीच प्रसन्न सर, हा फोटो आपण पुढारी न्यूजवरती एक्सक्लुझिव्हली दाखवतोय. आता नेमकी अयोध्येमध्ये काय तयारी सुरू आहे? अयोध्या नगरी सजते कशी नेमकी?
अयोध्या नगरीचं थोडं ज्याला आपण म्हणजे एखादा लेखक कलाकार जसा अतिरंजनचा एक लोभ मोह टाळू शकत नाही, तसा मी मोह न टाळता मी म्हणेन की राम जेव्हा परत आले होते, राम सीता विभीषण हनुमान हे आणि विभीषण सोडायला आले होते, तेव्हा ते जेव्हा आले होते अयोध्येमध्ये त्यावेळी दिवाळी साजरी झाली होती असं म्हणतात आणि त्याच्यामध्ये दिवाळीचे रूट्स आहेत असं सुद्धा म्हणतात. अशाच प्रकारचं वातावरण आता अयोध्येमध्ये आहे. 10 वर्षापूर्वी आम्ही तिकडे जर का कोणी आलं असतं तर त्याला आताची अयोध्या ओळखता येणार नाही, इतकी ती बदललेली आहे. प्रशस्त, स्वच्छ, उत्तम साधन सुविधा असलेली, भूतकाळ मागे सरून पुढे जाणारी अशी ही अयोध्या आहे. आणि ती धार्मिक स्थळ आहे म्हणजे ते जुनाट प्रकारचं आहे असं मुळीच नाहीये, आधुनिक सुद्धा आहे. अतिशय उत्तम प्रकारच्या सोयी इथे दिलेल्या जात आहेत आणि या नव्या पर्वाला सामोरं जाण्यासाठी अयोध्यावासी सुद्धा तयार आहेत. मोठ्या संख्येनं लोक यायला आताच सुरुवात झालेली आहे. 22 तारखेला खरं तर दिवाळी साजरी करता येणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.